ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्व पक्षांना एकत्र बोलावून मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बैठक घ्यावी। खासदार सुप्रिया सुळे। मराठा आंदोलनाला जबाबदार आत्ताचं सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही। सरकारला विनम्र विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांशी चर्चा करा। जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा, अधिवेशन बोलवा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। पाहूया त्या काय म्हणतात। पहिला प्रश्न मी करतो मराठी ताई, आपण आज गणपतीचे दर्शन घेत आहात का? दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या मराठी बांधवांना नाही पण आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आनंद आणि सेवा 10 दिवस हे खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते। आणि हा खूप मोठा उत्सव आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे। आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडकवासला आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे केले। काय मागणी केली बाप्पांकडे? सुख शांती भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू। मुंबईत काल तुम्ही आझाद मैदानात काल गेला होता, चर्चा केली, काही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पवार साहेबांच्या विरोधात घोषणाबाजी केली, काय नेमकं घडलं होतं? कारण त्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोलला नाही, राज्याला प्रश्न आहे की ताईंसोबत नेमकं तिथे काय घडलं? अरे ठीक आहे, इथना तो हक बनताय ना। आता एवढं मोठं आंदोलन असताना युवा मुलं असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे। त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही, त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय?